परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुनीता दीपक हिवाळे ह्या दिनांक 18 मार्च 2026 पासून आमरण उपोषण करत आहेत। नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहेत। आपल्यासोबत सुनीता हिवाळे आहेत। ताई, या ठिकाणी आपण 18 मार्चपासून या ठिकाणी आमरण उपोषण परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहेत। आपली काय मागणी आहे प्रमुख? माझी प्रमुख मागणी आहे की वाघाळा उपकेंद्राअंतर्गत आमचं गाव जे आहे ते देवनांद्रा, इथं अशा निवड प्रक्रियेमध्ये विधवा परित्यक्ताला मुद्दामून डावलून माझ्यावर अन्याय झालेला आहे। तर तो अन्याय दूर करून त्यांनी शासन नियमाप्रमाणे मला तात्काळ कामावर रुजू करून घेण्यासाठी मी इथे उपोषणाला बसलेले आहे। सध्या या ठिकाणी ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा स्वयंसेविका जी भरती आहे ती झालेली आहे, तिथं जागा देखील भरलेली आहे। मग तुमचं काय मत आहे की काय त्या ठिकाणी जागा तर भरलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे? हो सर, तर शासन नियमाप्रमाणे शासनाच्या अशा सर्वसाधारण सूचनांमध्ये शासनाने असं सांगितलेले की आशा वर्कर पदासाठीची जी जागा आहे त्याच्यासाठी विधवा आणि परित्यक्ता महिलांना प्राधान्य देण्यासाठी शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। पण तालुका अधिकारी पाथरी तालुका आरोग्य अधिकारी पाथरी यांनी ह्या सर्व सूचनांची जाणीव असताना देखील ज्या 3 पदांसाठी निवडणूक होती ह्या ठिकाणी सर, आणि त्या 3 पदामध्ये त्यापैकी कुणीही विधवा परित्यक्ता किंवा वंचित घटकातला उमेदवार नाही आहे। आणि याच्या अगोदर पण मी 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत तालुका आरोग्यासमोर उपोषणाला बसलेले होते। त्यावेळेस माननीय राजेशदादा विटेकर यांच्या हे उपोषणस्थळी येऊन त्यांनी उपोषण सोडण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिल्यानंतर मी उपोषण तिथलं सोडलं होतं। त्याच्यानंतर चौकशी समिती नेमली गेली। चौकशी समितीमध्ये त्यांनी चौकशी समितीमध्ये जो अहवाल दिला तो अहवाल देखील असंच म्हणतोय की त्या ठिकाणी ज्या 3 जागा होत्या त्यात, आणि विशेष म्हणजे ह्या 3 जागामध्ये समान गुणावर असताना त्यांनी विधवा परित्यक्ताला डावललेला आहे। जी चौकशी समिती होती त्या चौकशी समितीचं स्पष्ट मत आहे की समान गुणावर असताना विधवा परित्यक्ता यांना प्रथम स्थान द्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर इतर उमेदवाराचा निवड करायची। ही जी भरती झाली ही कोणत्या निकषावर झालेली आहे? या ठिकाणी लेखी परीक्षा झाली का तुमची मुलाखती झाली? कोणत्या निकष? मुलाखत झालेली आहे या ठिकाणी। मुलाखतीवर भरती झाली आणि त्या मुलाखतीमध्ये समान गुण आहेत। ज्यांची निवड झाली त्यांना पण आणि मला पण समान गुण आहेत। आणि विशेष म्हणजे समान गुण असताना विधवा परित्यक्ताला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, तसं त्यांनी जाणून बुजून डावललेलं आहे। मग तुमचा सध्या आता काय मागणी आहे तुमची? माझी मागणी हेच आहे की जी चुकीच्या पद्धतीने त्यांनी जी निवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी चुकीची निवड केलेली जी उमेदवार आहे त्यांच्याकडून त्यांचं नियुक्तीपत्र परत घेऊन तत्काळ माझी त्या ठिकाणी निवड करावी आणि जे की न्याय आहे आणि जे चौकशी समितीच्या अहवालानुसार योग्य आहे। 14 दिवस झालेले आहेत, तर काय या ठिकाणी किती दिवस आपलं इथून पुढे उपोषण चालणार आहे? जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण राहणार। जोपर्यंत मला नियुक्तीपत्र भेटत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहणार। म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहे? मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, कारण सर तिथं स्पष्टपणे त्यांचा निर्देश दिलेले आहेत की जे विधवा परित्यक्ता घटस्फोटित महिला आहेत यांना समान गुणावर असताना त्यांना प्राधान्य द्या। विशेष म्हणजे गरजू महिलांना प्राधान्य द्या। आणि गरजूमध्ये सर एकतर मला कुठलं कमाईचं साधन नाही, शेत नाही, जमीन नाही, माझे मुलं आहेत आणि माझा एक मुलगा विशेष करून विल्सन डिसीज नावाच्या आजाराने गंभीर आजार आहे सर तो, आणि तो आजाराने तो त्रस्त आहे। त्याच्या औषध उपचाराचा हे सगळं खर्च मला पाहावं लागतं आहे। माझ्याकडं काय नियमित उत्पन्नाचं साधन नाही आणि ही सगळी जाणीव मी तालुका आरोग्य अधिकारी यांनाही दिलेली होती, परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्या विनंती, माझे अर्ज, माझी तोंड मागणी आणि लेखी अर्ज देखील त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे असं चौकशी समितीनं पण अहवाल दिलेला आहे की ज्या विधवा परित्यक्ता आणि गरजू महिला आहेत त्यांना प्राधान्य देऊन माझी निवड करायची होती, पण त्या प्रत्येक गोष्टीला यांनी दुर्लक्ष करून मला डावललेलं आहे। बघा या ठिकाणी हे आहेत
या ठिकाणी सुनीताताई हिवाळे यांची मागणी आहे की या ठिकाणी समान गुण असताना देखील त्यांना आशा वर्कर या पदासाठी डावलण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत त्यांची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालणार आहे असं या ठिकाणी सुनीताताई हिवाळे सांगत आहेत. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.